प्राप्ती नाही आई सेवे नदी किंवा ही म्हणून मी तुम्हाला सांगतो तेने साधती यांनी सांगितल्यानंतरच ते साधती साधन 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 मग तुटतील भावाची बंधने भावाची बंधन म्हणजे भावबंधन भावबंधन कोणतं म्हणजे भावबंधन कोणतं असेल किती वेळा जन्माया किती हे मला दुःख घालवायचं आहे त्याच्यासाठी हनुमंतराया मी तुमच्या सोबत शरण आलो आहे तुम्ही मी शरण आल्याच्या नंतर मला तुम्ही मार्ग दाखवा असं तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात शरणाने आपण काय म्हणायला पाहिजे तुम्हाला शरण शरण माऊली ओ मोबाईल वाले काय म्हणतात शरण शरणाची हनुमंता तुमचे बाजूवाले हा आलं
असं लक्ष लावणी लक्ष द्या असं म्हणून तुकोबाराय म्हणतात शरण शरणजी हनुमंता पुन्हा आलो रामदूता मी तुम्हाला शरण आलो आहे मग मला काहीतरी मार्ग लावा मला काहीतरी मार्ग लावा कारण की ह्या संसारामध्ये मी राहून काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यांनाही माहिती आहे या संसारामधून बिकट अवस्था आहे या बिकट अवस्थेला कारण संसार काही सुखाचा आहे का शिकायचंय की मला शिकायचंय मला कुठे शिकवते ते गादी शिकवते आपल्याला किती नाराज आहे आपलं काय या हिशोबाने तुम्ही आम्ही खेळी जसं असेल तसं सर्व आनंद घेऊया काय करायचं आपण कुठे कुठे जायचं आपल्याला कुठं मोठा महाराष्ट्रामध्ये डंका फिरवायचा आहे आपलं तरी आपली आपण आनंद घ्यायचा आनंदाचा आनंदाचे डोही आनंद शरणाची हनुमंता तुम्हाला आलो होता म्हणून आता आम्हाला काय पाहिजे तुमच्याकडून त्यांच्याकडे मागणी करतायत तुमच्याकडे मागणी करतायत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय भक्तीचा
असे तुकोबर आहे हनुमंतरायांना विचारतात. मग त्यावेळेस हनुमंतराय त्यांना सांगतात भक्तीच्या वाटा आहेत 9 प्रकारच्या. किती प्रकारच्या? तुकोबाराया भक्तीच्या प्रकारच्या 9 वाटा आहेत. पण ह्या तुम्हाला 9ही विधा भक्ती करावं लागेल. एका भक्तीने काम होणार नाही. म्हणून तुम्ही 9 विधा भक्तीच्या नवरात्र्या करा असं ते म्हणतात. नवविध भक्तीचा करुणी नावा भक्ती 9 प्रकारची आहे. तुकोबाराया काय 9 विधा भक्ती 9 प्रकारची भक्ती आहे महाराज. पहिल्या नंबरची भक्ती आहे श्रवण भक्ती. दुसऱ्या नंबरची आहे कीर्तन भक्ती. तिसऱ्या नंबरची भक्ती आहे स्मरण भक्ती. चौथ्या नंबरची भक्ती आहे पूजा भक्ती. पूजा श्रवणम कीर्तनम स्मरणम पूजा पाद अर्चनम वंदनम भाष्य साख्य आत्मनिवेदन अशा 9 प्रकारच्या भक्ती महाराज आहे. तर तुम्हाला मी सांगतो पहिल्या नंबरची भक्ती कोणी केली तर ती केली परीक्षित राजाने. श्रवण भक्ती परीक्षित राजाने केली. त्यामध्ये ते 7 दिवसामध्ये त्यांचा उद्धार झाला. आणि ते सांगितलं कोणी त्यांनी शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलं. शुक्राचार्यांनी परीक्षित राजाला या भक्तीबद्दल सांगितलं. याचं उदाहरण भागवत मध्ये आहे. म्हणून तुम्ही पहिल्या नंबरची जर भक्ती असेल तर ती श्रवण भक्ती करावी. म्हणून त्या ठिकाणी तो श्रवणाचा प्रकार माऊलीच्या एका अभंगामध्ये त्यांचे निदान परम भक्त हा अभंग काकड्याच्या मालिकामध्ये दुसऱ्या नंबरच्या मालिकेमधील दुसऱ्या नंबरचा अभंग. बरोबर आहे का? पहिला अभंग कोणता? काकड्याच्या मालिकेत दुसऱ्या मालिकेत. हा पहिला अभंग. दुसरा अभंग श्रवणे कीर्तने आले ते पावन. आले ते पावन त्यांची निधान परम भक्त झाली ते विश्रांती. याचक सकळा जीवी जीवनकळा श्रीमूर्ती आहे. हा माऊलीचा अभंग आहे बरं का. माऊलीचा अभंग आहे. म्हणून त्याच एक दुसऱ्या अभंगामध्ये एका ठिकाणी म्हणतात श्रवणाचे विसे
भक्तीचा अधिकारी जर कोण असेल ते आपले हनुमंतराय आहेत. जपे राम नाम सर्व काळ, जपे राम सन्मुखे सन्मुखे उभा मारुती बनविले. जपे राम नाम सर्व सन्मुखी तो उभा मारुती सन्म मारुती मारुती बल भीम जपे राम नाम सर्व काळ. हा एक भाग आहे. दुसरा भाग जेथे जेथे हरिकथा होते, ज्या ज्या ठिकाणी हरिकथा होते त्या त्या ठिकाणी हनुमंतराया हा हा आवडी मी तुम्हाला त्याच्यासाठी थांबलो. जे असं तसं चालायचं आपल्याला. जेथे कीर्तनाची जागा गाती येते येते आता येते सगळं माझे भक्त गाती आपल्याला गाती येते हनुमंतराय बोला. हनुमंतराय ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन असते ना त्या ठिकाणी हनुमंतराय प्रत्यक्षात हजर असतात. आणि त्यापेक्षा आणखी दुसरं जिथे जिथे मंदिर असेल त्या ठिकाणी तर पाहाल तर ध्वजावरती हनुमंतराय. कुठे हनुमंतराय एक नंबर हनुमंत पुढे होते. हा विठ्ठल विठ्ठल पहिल्या नंबरची भक्ती परीक्षित राजाने केली. दुसऱ्या नंबरची भक्ती कोणती आहे? कीर्तन भक्ती. ही कीर्तन भक्ती. या कीर्तनाने काय होतंय? कीर्तनानं परिवर्तन काय होते असे तिसऱ्या नंबरची भक्ती कोणती आहे? स्मरण भक्ती. तिसऱ्या नंबरची भक्ती स्मरण. तर कोणी भक्ती केली आहे? तिसऱ्या नंबरच्या भक्तीमध्ये नाव आलेलं आहे भक्त प्रल्हाद. सत्वर उच्चार प्रल्हाद तिसऱ्या नंबरची स्मरण भक्ती. कारण स्मरण भक्तीमध्ये
काय पॉवर आहे स्मरणामध्ये. स्मरण करताना सतत स्मरण करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण. करू वासुदेव स्मरण तेने तुटेले बंधन. स्मरण केल्यामुळे काय होणार आहे? स्मरण करणे म्हणजे त्याची आठवण करणे. आपण म्हणतो ना तुमचं स्मरण झालं होतं तुम्ही हसत आले म्हणजे तुम्ही आपण त्याची काय केली पाहिजे? सतत आठवण केली पाहिजे आणि आपण सुद्धा आठवण करून द्यायला सांगितली पाहिजे. आठवण तुम्ही द्यावी मार्गा. स्मरण भक्ती केली. चौथ्या नंबरची भक्ती आहे पाद्य पूजा. चौथ्या नंबरची भक्ती पाद्य पूजा आहे. मग ही चौथ्या नंबरची भक्तीची मानकरी कोण आहे? पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीच्या हाती दिशी येतो काकुडली वेदी आणावा तो मग दिनांची तरी. पायाची सेवा केली. पाद्य म्हणून तो पाद्य पूजा. त्याचप्रमाणे ही झाली 5व्या क्रमांकाची पाद्य पूजा भक्ती. चौथ्या क्रमांकाची 5व्या क्रमांकाची भक्ती आहे अर्चन पूजन. पूजन भक्ती कोणी केली? पृथ्वीराजाने केली. आता आपण लवकर 5व्या नंबरची भक्ती पृथ्वीराजाने केली. त्यानंतर 6व्या नंबरची जर भक्ती केली असेल ती आपल्या वंदन भक्ती. अर्चनम वंदन भक्ती आहे अक्रूराने केली. अक्रूर जेव्हा श्रीकृष्णाला घ्यायला आले होते ना त्यावेळेस त्या नदीमध्ये आंघोळीला गेले असता श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिलं, तिथेच वंदन केलं. त्यामुळे ती वंदन भक्ती आहे. हे सगळे भागवतामध्ये भक्ती आहे. या भक्तीचे प्रकार उलट आणखी रामायणामध्ये सेम असेच 9 प्रकार आहेत. ते आता
बघू मग ते आकुर्वाणी केली. मग आकुर्वाणी केल्यानंतर अर्चनम वंदनम मग दास्यभक्ती हनुमंतरायाची आहे. दास्यभक्ती हनुमंतरायाने केली, हे दास्यभक्ती केली. त्यानंतर 8व्या क्रमांकाची भक्ती आहे तर ते सांख्य भक्ती आहे. सांख्य भक्ती ही अर्जुनाने केलेली आहे. सांख्य प्रमाण संत बोलू शकता, प्रमाण संत बोलायचं बिंदास बोलायचं. आपल्याला धन्य अर्जुनाची भक्ती, धन्य अर्जुनाची भक्ती, धन्य अर्जुनाची भक्ती. साह्य लक्ष्मीपती, त्याचा साह्य सारथी भगवान, त्याचा सारथी भगवान, स्तंभे हनुमान. धन्य अर्जुनाची भक्ती 8व्या क्रमांकाची भक्ती साध्य भक्ती आहे. तसेच त्याप्रमाणे मग आता 9वा क्रमांक भक्तीचा 9वा क्रमांक आहे ही आत्मनिवेदन भक्ती आहे. मग ही कोणी केली? आत्मनिवेदन भरित गुणगा आत्मनिवेदन भक्ती आत्मनिवेदन भरित गुणगा बडी राजांनी आत्मनिवेदन भक्ती केलेली आहे. तसंच आत्मनिवेदन भक्ती ही रामायणामध्ये आत्मनिवेदन भक्तीचा प्रकार आला ही जटायू पक्षाची. जटायू महाराज आहे ना, जटायू महाराज म्हणून आपण त्याला पक्षीने म्हणायचं. तर जोपर्यंत जेव्हा सीतामाईला रावण राजा घेऊन गेला, दुराचारी रावण सीतामाईला जेव्हा घेऊन गेला ना कुठून, नाशिक पंचवटी त्यावेळेस जटायू पक्षाने जटायू महाराजांनी पक्षी चित्रात नाही चुकीच आहे कधी माफ करा. जटायू महाराजांनी त्याचा प्रतिकार केला. त्याचा प्रतिकार केल्यामुळे काय केलं की त्या रावणाने त्या जटायूचे पंख छाटले युद्धामध्ये. पंख छाटल्यानंतर तो त्या ठिकाणी भूमीवरती पडला. ती पडलेल्याची जागा आहे टाकेर, सर्व तीर्थ टाकेर. त्या ठिकाणी पडल्याच्या नंतर सीतामाईला जेव्हा शोधत राम निघाले, राम लक्ष्मण त्यावेळेस राम प्रभू सीतामाई लक्ष्मण आणि राम प्रभू आणि लक्ष्मण सीतामाईला शोधण्यासाठी निघत असताना आताच त्या ठिकाणी एवढी मोठी झाडी आहे. तुम्ही पाहिलं असेल तो भाग, आम्ही दरवर्षी जातो त्या ठिकाणी. एवढी मोठी झाडी आता आहे. त्या काळात काय असेल, त्या काळात काय असेल, किती भयानक असेल. तर त्यावेळेस त्या जटायू महाराजाला त्या ठिकाणी राम भेटले. राम भेटल्याच्या नंतर जटायू महाराज भेट झाल्याच्या नंतर जटायू महाराजांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली. असा माझा झालेला आहे. त्या रावणाने माझे पंख चाटले, दुष्टाने माझा हे वाद केला, सीतामाईला तो उचलून घेऊन गेलेले आहे.
त्यावेळेस रामप्रभू असं रामायणामध्ये आहे बरं का, रामप्रभू म्हणतात तुला मी आता इथं मोक्ष देतो, काळजी करू नको. परंतु त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोक्ष नाही मागितला बरं का, मोक्ष नाही मागितला. मोक्ष कारण की जटायू सुद्धा संतत होते, मोक्ष ते मागत नाही. मोक्ष आम्हा घरी कामाली ती त्यावेळेस ते त्याला मोक्ष देणार होते, पण ते म्हणा आम्हाला मोक्ष नको. मग त्यांना मांडीवर घेतलं, आपल्या मांडीवर बसून त्यांना पाणी पाजलं. त्या ठिकाणी कथा थोडी मोठी आहे, मग तिथं बाण मारला, तिथून पाणी काढलं, ते पाणी त्यांना पाजलं. पाजल्याच्या नंतर त्यावेळेस ते सर्व तीर्थाचं सर्वची तीर्थे तिथे आले, म्हणजे सर्व तीर्थे घडली एकच वेळा. तर त्या ठिकाणी त्यांना मोक्ष झाला. म्हणून त्या ठिकाणी हा आत्मनिवेदन भक्तीचा अधिकारी जटायू झाले. स्वतःच समर्पण केलं. आत्मनिवेदन म्हणजे समर्पण. सर्व भावी निवेदन भक्ती ही जटायू महाराजांनी केली आहे आणि या ठिकाणी बळीराजाने केली आहे. बळी जीव दिला, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, जीव दिला मायाकडे. या प्रकारे 9 प्रकारची नवविधा भक्ती इकडून तुकोबारायला सांगितली. विठ्ठल भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती झाली. रामायणामध्ये दुसरी 9 प्रकारची भक्ती आहे. पहिल्या नंबरच्या भक्तीमध्ये हनुमंतराय आलेले आहे. जे नवविधा भक्तीमध्ये पहिले श्रवण भक्तीमध्ये हनुमंतराय दाखवले. दुसऱ्या नंबरची भक्ती जी आहे कीर्तन भक्ती, त्यामध्ये शुकाचार्यांचा नंबर लागला आहे. तसेच त्यानंतर तिसऱ्या नंबरची जी भक्ती आहे स्मरण, त्यामध्ये सीता मातेचा नंबर आहे स्मरण भक्ती. ज्यावेळेस रावणाने सीतेला अशोक वाटिका जे घेऊन गेले होते, लंकेमध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा सीता अशोक वाटिका होती त्यावेळेस ती तिथे बसून एकच काम करत होती. कोणतं काम? श्रीराम जय राम जय जय
सीतामाईच्या मुखामध्ये राम 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 स्मरण भक्ती सीतामाईने रामायणामध्ये आहे. 4 क्रमांक 4थ्या क्रमांकाची भक्ती वाद्य भक्ती तर ती जे श्रणम तर ही भक्ती केली भरताने कोणी केली भरत राजाने भक्ती केली. जेव्हा राम प्रभू वनवासाला निघून गेले त्यानंतर मग त्यांच्या गादीवरती भरत बसले नाही. त्यांनी त्या श्रीरामाच्या पादुका 14 वर्ष रामाची भक्ती त्या पादुका त्या ठिकाणीच केली म्हणून भरताची भरत श्रेष्ठ आहे. त्या भक्तीचा मानकरी भरत झाला. विठ्ठला विठ्ठला श्रवणम कीर्तनम स्मरणम पाद आणि मग त्यानंतर सेवन. तर ही 5व्या नंबरची जी भक्ती आहे ती केली शबरी माती माऊली बरोबर आहे. 5व्या क्रमांकाची श्रवण पूजा 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 भक्ती आहे बरं का. 5व्या क्रमांकाची पूजा भक्ती शबरीने केली. ये रे माझ्या राम राया ये रे माझ्या शबरी मातीने केली. त्याचप्रमाणे 6व्या नंबरची जी भक्ती आहे वंदनम भक्ती. या ठिकाणी वंदनम अक्रूराने केली. या ठिकाणी वंदनम भक्ती विभीषणाने केली. विभीषणाने आणि त्या विभीषणाला जर मंत्र दिला असेल तर हनुमंतरायांनी आपल्या हनुमंतरायांना विभीषणाने मंत्र दिला तर ती भक्ती विभीषणाने केली. विठ्ठला 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 दास्य भक्ती आली बरं का. या ठिकाणी दास्य भक्ती भागवतामध्ये आली तर ती हनुमंतरायाने केली. माऊली दास्य भक्ती हनुमंतरायाने केली. या ठिकाणी दास्य भक्ती जर झाली असेल तर ती लक्ष्मणाने केलेली आहे. दास्य भक्ती जेव्हापासून रामचंद्र भगवान वनाला निघाले अयोध्या सोडून तेव्हापासून जी सेवा करायला सुरुवात केली तर ती लक्ष्मणाची. लक्ष्मणाने दास्य भक्ती केली. विठ्ठला विठ्ठला दास्य भक्तीचा मानकरी इकडे सुग्रीव झाले. सुग्रीवानी हे दास्य भक्ती केली. आणि त्यानंतरची 9व्या क्रमांकाची जी भक्ती होती तर ही रामायणामध्ये जटायू पक्षाने केली. म्हणून असे इकडे हे 9 प्रकार आणि भागवतातले 9 प्रकार आणि रामायणामध्ये असे 9 प्रकार आपल्याला नाथरायांनी कवयांनी हनुमंतरायांनी सांगितलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला सोप्या वाटा त्यांनी दाखवल्या. मग तुम्ही ह्या सोप्या वाटून तुम्ही आहे कसे तर ह्या
अभंगाच्या तिसऱ्या क्रमांकामध्ये म्हणतात स्वामी काजी तू सादर. शिवराय तुम्ही कसे आहे? शिवराय आणि तुमच्यामध्ये धीर गंभीर होणार शिवराय. आता याच्यामध्ये वेळ आपल्याकडे आहे थोडा. शिवराय आता शिवपणा काय काय केला हे सगळ्यांना माहिती आहे. एवढे शिवराय त्यांनी द्रोणागिरी तो
आणि तुम्ही शिवरत्वाचे किती काम केले हे त्यांना वीर हा म्हणून शिवराणी धीर स्वामी खाली तू सादर. मग काय भक्तीच्या त्या वाटा तर त्यांनी ह्या सांगितल्या. मग तुम्ही शेवटी कोण आहात हे सुद्धा तुकाराम महाराजाला कळलं होतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आता तुम्ही आम्हाला या भक्तीच्या वाटा लावलेल्या आहेत, त्यामुळे आता आमच्या मनाचे समाधान झालेले आहे. म्हणून नंतर की आपल्याला काय करायचं आहे. हे भोलेनाथाच्या अवतारा का म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. अंजनीच्या कुमारा म्हणजे अंजनीच्या कुमारा, अंजनीच्या चिरंजीवा, अंजनीच्या सुता कुमारा पंजानीच्या सुता कुमारा. अशी तोडकी मोडकी सेवा झालेली आहे ते तुम्ही सर्वांनी गोड मानून घेतलीच असेल. म्हणून शरण शरणानुमंता सगळ्यांनी बोलायचं आता तुम्हाला आलो रामदूता काय भक्तीच्या देवाचा मधुरा भावा शिवराणी धीर स्वामी गादी तू सादर काय भक्तीच्या देवाचा मधुरा भावा सुडा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या देवाचा मधुरा
तुमच्या माझं काय नाही. तुम्ही बोलवलेला सारून की मंजुळं बोलवते शिवानी शिकविता धनी म्हणून वेगळाच सद्गुरु कृपेने श्रीपाद बाबा अंदाज बाबा नारायण बाबा मंडोबा केरोबा सख्यानंद बलभीम शांतामाई ब्रह्मा त्रिदत्त इकडून आलेली ही परंपरा त्या परंपरेनुसार ही सेवा त्यानंतर आता इथे या समाजातले सगळे गुरुबंधू आहेत आणि आपले गुरुवर्य यांच्या सर्वांच्या समक्ष आपण सर्वांनी आनंद घेतलाय त्याबद्दल एकदा सर्वांचे पुनश्च नमस्कार करतो. जय विठ्ठल जय विठ्ठल. आरती सेवा हरिभक्त पारायण से मनोहर महाराज पासखंडे यांनी चांगल्या प्रकार केलेले आहे. नंतर कवी सतीश आवडते सुद्धा आलेले सर्व गवळी मंडळी परत मृदंगमणी यांचे सर्व कारकरी मंडळी आणि आलेले श्रोते मंडळी यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. अशाच पुढच्या एखाद्या आपल्या विठ्ठल मंदिरात येण्याची खऱ्या प्रकारे अशी आपल्याला विनंती आहे.